मंडळी, आरक्षण भारतातला एक अतिशय संवेदनशील मुद्दा. या मुद्द्याला हात घालताना भले भले लोक विचार करून बोलतात. गेल्या काही दिवसात RHA अर्थात रिझर्वेशन हटाओ आंदोलन या नावाने इंस्टाग्रामवर एक पेज सुरू झालंय आणि फक्त 2 ते 3 दिवसात त्या पेजचे 55 लाख फॉलोअर्स झालेत. आता अनेकांचं असं म्हणणं आहे की ही भाजपच्या IT सेलची करामत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन त्यांच्या जेनझी समर्थकांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपकडून ही नवी खेळी करण्यात आली आहे, असं अनेक लोक बोलताना दिसत आहेत. जर ही मोहीम खरंच भाजपने सुरू केली असेल तर भाजप आरक्षण विरोधी आहे का? आणि येणाऱ्या काळात या मोहिमेत जनसहभाग वाढवून भाजप आरक्षणामध्ये काही बदल घडवून आणण्याचे नियोजन करतंय का? आणि जर भाजपने असं करण्याचा प्रयत्न केला तर ही चळवळ भविष्यात भाजपलाच गोत्यात आणू शकते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, अलीकडेच कॉक्रोच जनता पार्टीने भारतीय राजकारणात नवीन इतिहास रचला. त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर E20 जनता पार्टी आणि RHA अर्थात रिझर्वेशन हटाओ आंदोलन हे 2 सोशल मीडिया अकाउंट सुरू करण्यात आले आणि बघता बघता जनतेने या दोन्ही आंदोलनांना फॉलो करण्यास सुरुवात केली. RHAच्या माध्यमातून आता काही जण म्हणतायत की जातीवर आधारित आरक्षण संपलं पाहिजे, त्याऐवजी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण असायला हवं. काही जण म्हणतात की आता समाज बदललाय, त्यामुळे आरक्षणाची गरज उरलेली नाही. तर दुसरीकडे अनेक संघटना आणि राजकीय पक्ष म्हणतायत की देशात अजूनही सामाजिक विषमता कायम आहे, त्यामुळे आरक्षण संपवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. काही नेत्यांचा दावा असा आहे की सोशल मीडियावर सुरू असलेली ही मोहीम म्हणजे तरुणांमध्ये निर्माण झालेली एकी फोडण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा पुढे आणला जातोय. पण जर ही खरंच भाजपच्या IT सेलकडून चालवली जात असलेली मोहीम असली आणि भविष्यात भाजपचा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालण्याचा विचार असेल तर ही मोहीम भाजपलाच अडचणीत आणू शकते. आणि ते नेमकं कसं, त्याची काही कारणं आपण बघूयात. तर मंडळी, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ही भाजपची गेल्या 3 दशकातली सगळ्यात मोठी राजकीय रणनीती ठरू शकते. एक काळ असा होता की भाजप हा मुख्यतः उच्चवर्णीयांचा पक्ष मानला जायचा, पण नंतर पक्षाने मोठ्या प्रमाणावर OBC, दलित, आदिवासी आणि इतर बहुजन समाजात आपला विस्तार केला. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी तर राष्ट्रीय पातळीवर अनेक OBC नेत्यांनी भाजपचा सामाजिक आधार वाढवला. आज भाजपचा मोठा मतदारवर्ग हा OBC समाजातून येतो. अशा परिस्थितीत जर सोशल मीडियावर आरक्षण हटवण्याची मोहीम जोर धरू लागली तर या समाजामध्ये भाजप विरोधी वातावरण निर्माण होऊ शकतं. त्याचप्रमाणे 2024च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी सातत्याने एक मुद्दा मांडला होता. भाजपला 400च्या पुढे जागा मिळाल्या तर संविधान बदललं जाईल आणि आरक्षण धोक्यात येईल. भाजपने हा आरोप अनेकदा फेटाळलाय, पण जर सोशल मीडियावर सतत आरक्षण हटाव ट्रेंड होत असेल तर विरोधकांना पुन्हा तोच मुद्दा उचलून धरायला मोठी संधी मिळू शकते. हे आंदोलन असंच सुरू राहिलं तर त्याचा फायदा घेऊन विरोधक म्हणू शकतात की आम्ही जे सांगत होतो त्याची सुरुवात आता सोशल मीडियापासून झालेली दिसतेय. त्यानंतर तिसरं कारण महाराष्ट्राशी संबंधित आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही पूर्णपणे संपलेला नाहीये. एका बाजूला मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय, दुसऱ्या बाजूला OBC समाज आपल्या विद्यमान आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आक्रमक भूमिका घेतोय. अशा वेळी आरक्षण हटवा अशी चर्चा सुरू झाली तर दोन्ही बाजूंच्या समाजात नाराजी निर्माण होऊ शकते. मराठा समाज म्हणेल आम्हाला आरक्षण हवं आहे, OBC समाज म्हणेल आमचं आरक्षण सुरक्षित राहिलं पाहिजे. अशा वेळी आरक्षणच हटवण्याची भाषा राजकीयदृष्ट्या कोणालाच सोयीची ठरत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सुरू आहे तसं आंदोलन देशभरात पेटू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते अनेकदा सार्वजनिकपणे सांगत आलेत की संविधानाने दिलेल्या आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे आणि तो कायम राहील. भाजपचे प्रवक्तेही सांगतात की पक्षाने कधीही संविधानातील आरक्षणाला विरोध केलेला नाही. मग सोशल मीडियावर सुरू झालेल्या आंदोलनातून जर वेगळाच संदेश गेला तर सामान्य मतदाराच्या मनात पक्षाची खरी भूमिका नेमकी काय आहे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्रात भाजप सोबत इतर मित्र पक्ष आहेत. त्यात राष्ट्रवादी पक्ष शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर प्रचार करतो. त्यांचा मोठा मतदार बहुजन समाजात आहे. त्यामुळे आरक्षण विरोधी वातावरण निर्माण झालं तर मित्र पक्षांनाही भूमिका स्पष्ट करावी लागू शकते. यामुळे आघाडीत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपने जरी त्यांची अधिकृत भूमिका वारंवार स्पष्ट केली असली तरी भाजपचा आरक्षणाला विरोध आहेच अशी त्यांची इमेज तयार झाली आहे.
आताही त्यांना या रिझर्वेशन हटाव आंदोलनाबद्दल विचारलं तर त्यांचं हेच उत्तर आहे की संविधानाने प्रत्येक नागरिकाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलंय. सोशल मीडियावर लोक आपली मतं व्यक्त करत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. पण संविधानातील आरक्षणाला भाजपचा पाठिंबा कायम आहे आणि तो पुढेही राहील. सध्या भाजपचे नेते आणि प्रवक्ते असं उत्तर देत असले तरी पडद्यामागून हे आंदोलन त्यांनीच उभं केलं असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. म्हणूनच आजचा खरा प्रश्न आरक्षण असावं की नसावं एवढाच नाहीये. तर प्रश्न असा आहे की सोशल मीडियावर सुरू झालेल्या एका मोहिमेचं रूपांतर उद्या आंदोलनात होईल का? आणि तसं झाल्यास त्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो? कारण भारताच्या राजकारणात निवडणुका फक्त सोशल मीडिया ट्रेंडवरून जिंकल्या जात नाहीत. त्या समाजातील विविध घटकांचा विश्वास जिंकून जिंकाव्या लागतात आणि म्हणूनच विरोधक आरक्षण हटाव आंदोलनाला भाजपशी जोडण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. एकीकडे आरक्षण हटाव मोहिमेचे सोशल मीडियावरील समर्थक म्हणतायत की त्यांचा उद्देश कोणत्याही समाजाविरोधात नाही. त्यांच्या मते भविष्यात आर्थिक निकषावर आरक्षण मिळायला हवं, सर्वांना समान संधी मिळायला हवी. काही सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे की पिढ्यानपिढ्या फक्त जात बघून आरक्षण देण्यापेक्षा ज्यांना खरंच त्याची गरज आहे अशा गरीब घटकांना आर्थिक आधार आणि शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. आता या संपूर्ण वादात जनतेला कोणाची भूमिका पटते, सोशल मीडियावरील या नव्या ट्रेंडचं राजकारण किती प्रभावी ठरतं आणि याचा पुढील निवडणुकांवर काही परिणाम होतो का, हे येणारा काळच ठरवणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, सोशल मीडियावर सुरू झालेली ही चर्चा आता केवळ इंटरनेट पुरती मर्यादित राहिलेली नाहीये. ती थेट भारताच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचली आहे. तुमचं या आंदोलनाविषयी काय मत आहे आणि हे आरक्षण हटाव आंदोलन भाजपच चालवतंय असं तुम्हाला वाटतं का? हे कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.